या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स, शहादा। शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबर रोजी पार पडले असून न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे। मात्र आज सकाळपासून स्ट्रॉंग रूमचा सील तोडल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। अफवेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉंग रूमजवळ गर्दी केली। काही राजकीय कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती करून घेतली। प्रशासनाने मात्र कोणताही सील तुटलेला नसल्याचे सांगत अफवांना गांभीर्याने घेतले जाऊ नये असे आवाहन केले। सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्ट्रॉंग रूम सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। मतमोजणी नियोजित वेळापत्रकानुसार 21 डिसेंबर रोजीच होणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले। महिला उम्मीदवार प्रभाग क्रमांक 8 की अंसारी सीमा परवीन साजिद। मैं यहाँ पर 11:30 पौने 12 के टाइम पर आई। मैंने विजिट दिया और वहाँ पर मुझे अंदर जाने दिए और जो मैंने वहाँ पर देखा कि जो सील बैग है स्ट्रॉन्ग रूम है उसमें ऊपर की एक सील फटी हुई है और नीचे की एक सील फटी हुई है। और यहाँ पर जो भी अधिकारी है SRPF है उनका कहना ऐसा आया कि हमको उसके बारे में कुछ नहीं पता, ये सील पहले की है कब की है हमें इसके बारे में कुछ नहीं मालूम। हम यहाँ सिर्फ विजिट पर हैं, हर 24 आवर्स में हमारी विजिट चेंज हो रही है, इसके बारे में हमें कुछ नहीं पता। और मैं यहाँ पर ऑब्जेक्शन ली। ये सब जो भी जमा हुए ये मेरे कहने पर यहाँ पर जमा हुए हमारी पार्टी के अभिजीत दादा मौर्य साहब, उनसे हमारा बोलना हुआ और उन्होंने सारे उम्मीदवारों को यहाँ पर जमा किए और आज सारे उम्मीदवारों ने अपनी आँख से देखा कि वहाँ पर सील फटी हुई है और यहाँ के कर्मचारियों का कोई भी सही तरीके से रिस्पांस नहीं है कि ये सील कब फटी और कब कैसे फटी। PI साहब भी आए, उन्होंने कहकर ये चले गए कि 2 तारीख को जब पेटियाँ निकाली गई वो सील वहाँ पर से फटकर वो पेटियाँ निकाली गई। तो जो पेटियों को जो सबूत आपने छोड़ा वो उसको पहले रफ क्यों नहीं किया? चोर ने चोरी कर ली है और सबूत छोड़ दिया है। पेटियों में पूरी तरीके से अदला बदली हेराफेरी हो चुकी है। मेरी अपील है कि इसके ऊपर कार्रवाई की जाए और यहाँ पर जल्द अज जल्द कुछ ना कुछ नियोजन करा जाए। और जो भी 2 तारीख से 6 बजे से पेटियाँ यहाँ पर रखी गई, 2 तारीख से लेकर अभी तक की पूरी CCTV फुटेज हर उम्मीदवार को मिलनी चाहिए। क्या आप वापस दोबारा वोटिंग की मांग करेंगे? और अगर हमें फैसला नहीं मिला, न्याय नहीं मिला तो दोबारा वोटिंग की, दोबारा पूरे इलेक्शन की मांग करनी चाहिए। और मुझे नहीं, सारे उम्मीदवार को करनी चाहिए। सारे उम्मीदवार दोबारा वोटिंग होंगी शहादा शहर में और दोबारा फिर से इलेक्शन होगा। इस संदर्भ में निवडणूक अधिकारी जो है उनसे आपकी बात हुई? नहीं, अभी तक निवडणूक अधिकारी का हम रास्ता देख रहे हैं। अभी तक बोलना हुआ हमारे जो पार्टी के नगर अध्यक्ष के उम्मीदवार थे मकसूद सर खाटिक, उनका बोलना हुआ, कॉल भी नहीं रिसीव किया उन्होंने RO साहब ने, और ना अभी तक यहाँ पर विजिट दी गई। प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आम्हाला सूचित करण्यात आलं होतं की स्ट्रॉंग रूमला काहीतरी छेडखानी झाली आहे। त्यानिमित्ताने आम्ही काही जनता विकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आम्ही पाहणी करायला आलो। या ठिकाणी खरोखर एक जुनं सील जे आहे ते तुटलेलं होतं आणि नवीन सील लावलेलं त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं की हे जुनं सील या ठिकाणी फाटलेलं आहे आणि नवीन का, तर त्यांनी म्हटलं की EVM ज्यावेळेस सुरुवातीला आणले त्यावेळेस ते मध्ये ठेवले गेलेत आणि त्यांना सील लावण्यात आलं आणि ज्यावेळेस मतदानासाठी ते EVM काढण्यात आले त्यावेळेस ते सील तोडण्यात आलं आणि नवीन पुन्हा मतदान झाल्यानंतर पुन्हा EVM मध्ये ठेवले तर नवीन सील लावण्यात आलं। त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे, पण आमच्या मनामध्ये एक संभ्रम आहे, तुम्ही जुनं सील काढलं तर पुरेसं का त्या ठिकाणी पूर्ण ते काढण्यात आलं नाही आणि त्याच्याचमुळे सर्व उमेदवार आणि मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे का, ही छेडखानी झालेली आहे का। आम्ही सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडनं एक ती फुटेज बघणार आहोत ज्यावेळेस त्यांनी ते सील म्हणजे EVM मतदान झालेलं EVM जे त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं आणि त्यावेळेस सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची जी स्वाक्षरीची जे त्या ठिकाणी सील लावण्यात आलं तेव्हाचा जो व्हिडिओ जर आम्हाला दाखवण्यात आला त्यावेळेस सर्वांच्या मनातलं संभ्रम त्या ठिकाणी नाहीसं होईल। आमच्या आणि सर्व मतदार बंधूंच्या मागणीनुसार आम्ही शासनाला एक मागणी करत आहोत की हा संभ्रम पुन्हा निर्माण होऊ नये, इथं गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी
या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक मोठी स्क्रीन लावून द्यावी, जेणेकरून सर्वांना दिसेल की या ठिकाणी पारदर्शकता आहे.